शिकलेल्या मुलांना काळ्या आईचा संकोच वाटू लागला आहे। ही स्थिती बदलण्यासाठी 4थी पासून 12वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात शेती विषय सक्तीचा केला पाहिजे, असा उपदेश अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांनी श्रीगोंदा येथे बोलताना केला। श्रीगोंदा येथे सेवेकरी मंडळाने अण्णासाहेब मोरे यांचा सत्संग आणि शेतकरी मेळावा आयोजित केला होता। आध्यात्मिक, कृषी, वैद्यकीय, राशी भविष्यावरील विचार ऐकण्यासाठी याप्रसंगी स्वामी सेवेकऱ्यांची एकच मांदियाळी लोटली। शेती व्यवसायाकडे शेतकऱ्यांनीच पाठ फिरवली आहे। दर 10 वर्षांनी दुष्काळाचा फेरा येतो, मात्र घाबरून जाण्याचं कारण नाही, असं आवाहन याप्रसंगी परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केलंय। पूर्वाश्रमी, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, परंतु गेल्या 30-35 वर्षांमध्ये हा क्रम कोणीतरी उलट लावला आणि त्याचा दुष्परिणाम आज आपण बघत आहोत। म्हणून हा क्रम पुन्हा योग्य त्या पद्धतीत हा क्रम लागावा, निसर्ग देवतेने आशीर्वाद द्यावा, यासाठी आपण सर्वजण या कृषी अभियानाशी जोडलो आहोत। कृषी या संदर्भात या कार्यानं थोडीशी बारीक सारीक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पर्जन्यमान आपणा सर्वांना सुबुद्धी देव, आपलं सर्वांचं भलं हो, अशी प्रार्थना करून आपण पुढील सत्राकडे वळू। पुनश्च आपणा सर्वांना धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। हुंडा न घेता विवाह करेल त्याचा आपल्या सर्वांच्या वतीनं गौरव केला जातो, असे आज 1 लाख मुलामुलींची नोंद आपल्या समोर आलेली आहे। तर राळेगण सिद्धीत संतांचे विचार रुजवले, त्यातून राळेगण सिद्धीचा विकास झाला, अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धीचा विकासाचा पट उलगडून दाखवला। अण्णासाहेबांच्या सानिध्यात आलो, हे काहीतरी आपलं प्रारब्ध आहे, पण गाव बदलायचं असेल तर गावातली माणसं बदलावं लागतील। कोण माणसं? ज्यांचं चारित्र्य शुद्ध आहे अशी माणसं, शुद्ध आचार आहेत, शुद्ध विचार आहेत, जीवन निष्कलंक आहे, त्याला दाग नाही आहे, जीवनात थोडासा त्याग आहे, असा माणूस जर उभा झाला तर परिवर्तनाला वेळ लागणार नाही। आणि ते आपल्याला माऊली सांगतात की चारित्र्याला जपा, शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, जीवनात थोडासा त्याग आणि अपमान पचवण्याची शक्ती। कारण तो विरोध करणार, अशा विरोधावर तुम्हाला मात करायची असेल तर अपमान पचवायला शिका, हे माऊली सांगतात आपल्याला। अपमान गिळा, वैयक्तिक अपमान गिळा। उंच उंच झाडी असतात, पुराचं पाणी आलं, झाडं वाकत नाहीत, झुकत नाहीत, पुराच्या पाण्याबरोबर वाहून जातात। पण नदीच्या कडेला लवाळा गवत असतं, नदीच्या कडेला पुराचं पाणी आलं, वाकतं, झुकतं, पूर निघून गेला, पुन्हा उभं राहतं, कारण त्याच्यामध्ये नम्रता आहे, त्याच्यामध्ये लीनता आहे, ते वाहून जात नाही। हे गुण असले पाहिजे कार्यकर्त्यामध्ये। याप्रसंगी माजी नगरसेवक फक्कड मोटे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं, तर पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। फक्त सुसंस्कार आणि अध्यात्म नाही तर अध्यात्माला जोडून समाजाचं हित कसं करता येईल, शेती करत असताना वैज्ञानिक दृष्टिकोन कसा वापरावा, जैविक खताबरोबर बाकीच्या नैसर्गिक खतावरती शेती कशी करावी, आजारावरती मात करताना सामान्य माणसाच्या हिताचे सामान्य निर्णय घेऊन आयुर्वेदाचा सत्संग कसा वाढवावा, त्याचबरोबर आलेल्या माणसाचे सगळे जीवनातले प्रश्न सोडवण्याची एकमेव ठिकाण, एकमेव ताकद कुठं असेल इथे गुरु माऊलींच्या ठिकाणी आहेत। ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। आणि स्वामी समर्थांच्याकडे आपण जातोय, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, पण प्रत्यक्षात गुरु माऊलीच्या रूपाने स्वामी समर्थ आमच्यामध्ये आहेत, त्यामुळे इकडे तिकडे जाण्याची गरज नाही, इथे आपल्याच मध्ये ते आहेत, म्हणून एक आनंदाचा क्षण श्रीगोंद्यासाठी आहे। कार्यक्रमास
कृषी मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार विजय औटी, शिवाजीराव नागवडे, घनश्याम शेलार, राहुल जगताप, बाबासाहेब भोस, अण्णासाहेब शेलार, प्रतिभा पाचपुते, अनुराधा नागवडे, नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस आदींची उपस्थिती होती. सी मूव्हीज अँड न्यूजसाठी कॅमेरामन गणेश कविटकर, श्रीगोंदा.